नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास. आज आपला 31वा दिवस आहे. आज आपण 51 ते 60 संख्येची ओळख सुरू केलेली आहे. आता ही 5 दिवस आपली ओळख चालू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे शिकवणार आहे. आता 51 ते 60 संख्यांचा उच्चार कसा करायचा, 51 ते 60च्या संख्यामध्ये मागची पुढची संख्या कोणती हे सुद्धा सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये 2 चुका केलेल्या आहेत. 2 संख्या चुकीच्या साऊंड केलेल्या आहेत. तुम्हाला शोधायचे आहेत. तुम्हाला चूक सापडली याचा अर्थ काय होतो की तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात. तुम्हाला चूक सापडली याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो घटक समजलेला आहे. तेव्हा तुम्हाला चूक शोधायची आहे. हे तुमचं आजचं होमवर्कच एक थोडक्यात. तर सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा, वही पेन पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचे. पॅड घ्यायचा आहे. ठीक आहे, तयार आहेत का मग तुम्ही? नमस्कार मुलांनो, भौमितिक आकार आपण शिकत आहोत. तर भौमितिक आकारामध्ये पहिला आपला आकार आहे गोल. कोणता आकार आहे? गोल. तर हा गोल आकार आहे. तर ह्याला एकच पृष्ठभाग असतो, कोण नसतो, कोपरा नसतो किंवा शिरोबिंदू नसतो किंवा कडा सुद्धा नसते ह्याला. हा कोणता आकार आहे? गोल. आता हे तुम्हाला आज उद्या तर हे पाठच होऊन जाणार आहे. या आकाराला काय म्हणणार आपण? गोल असं म्हणतो. पुढचा आपला आकार आहे शंकू. मी आईस्क्रीमचा कोण आणला होता रे बाळांनो. आईस्क्रीमचा कोण पण शंकू असतो, पण तो माझ्या मुलानं खाऊनच टाकला. आता कसं करावं? तर हा शंकू आकार आहे. शंकू आकाराला एक कोपरा आणि एक कडा असते. 2 पृष्ठभाग असतात. हा एक पृष्ठभाग आणि हा वक्र एक पृष्ठभाग, असे 2 पृष्ठभाग असतात. ह्या आकाराला काय म्हणतात? शंकू असं म्हणतात. पुढचा आपला आकार आहे दंडगोल. हे बघा, हे लिपस्टिक आहे. हे लिपस्टिक नाही आहे बरं का, इरेझर आहे, मी घेतलं होतं. तर हे दंडगोल आहे. दंड म्हणजे लांब आणि हे गोल, दंड गोल. आता ह्या दंडगोल आकाराला 2 पृष्ठभाग असतात, 1 2 आणि हा वक्र असलेला एक पृष्ठभाग, असे 3 पृष्ठभाग असतात. 2 कडा असतात, ही एक कडा आणि ही एक कडा, अशा 2 कडा असतात. आणि कोपरा हा नसतो, ह्याला कोपरा नसतो, शिरोबिंदू नसतो. तर ह्या आकृतीला काय म्हणतो आपण? दंडगोल असं म्हणतो. पुढची आपली आकृती आहे घन. हा ठोकळा तुम्ही पाहिलाय ना, शाळेमध्ये असतो बघा, तुमच्या गणित पेटीमध्ये असे ठोकळे. हे घन आहे. ह्याला किती कोपरे असतात? 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 कोपरे असतात. 12 कडा असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा असतात आणि 8 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4 5 6 7 8 8 शिरोबिंदू असतात. त्याला काय म्हणायचं? घन. काय म्हणणार आपण ह्याला? घन. पुढचा आपला आकार आहे इष्टिकाचिती. हे बघा, हा माझ्या मुलाचा कंपास इष्टिकाचिती. ह्याला किती पृष्ठभाग आहेत? 1 2 3 4 5 6 6 पृष्ठभाग आहेत. कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा आहेत. आणि शिरोबिंदू किती आहेत? कोपरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 हे असे 8 शिरोबिंदू आहेत आणि पृष्ठभाग 6 आहेत. कोपरे 8 आहेत आणि कडा 12 आहेत. तर ह्या आकृतीचं नाव काय आहे? इष्टिकाचिती. ठीक आहे, ओके. नमस्कार मुलांनो, आज आपण 51 ते 60 संख्या शिकायला सुरू केली आहे. आता संख्या कशा ट्रिकनं लक्षात ठेवायच्या असतात. संख्या खूप सोपे आहेत. फक्त तुम्ही लिहितात, पोपटासारखं वाचत लिहितात, पण संख्या कशा तयार झाल्यात हे तुम्ही लक्षात देत नाहीत. म्हणून तुम्हाला बरेच दिवस मधल्या आदल्या अंक जर सांगितली संख्या तर ते ओळखायला येत नाहीत. आता 50, मी तर काय लिहिलेलं आहे? 50. पण 50ला उजळणीमध्ये काय म्हणतात? 50. 50ला उजळणीमध्ये काय म्हणतात? 50. आता हे 50 आहे, पण उजळणीमध्ये काय म्हणणार ह्याला? 50. नीट लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा उजळणीमध्ये एखादा अंक 50 शब्द आला तर तो समजायचा की तो 50च्या दशकाच्या घरातला आहे.
5 दशकाच्या घरातला आहे. तर लक्षात घ्या. आता इथं बघा मी एक एक संख्या तयार करून दाखवते. हे बघा, एक्का. एक्का म्हणजे 1. एक्का वन्न. 50ला काय म्हणतात? वन्न पन्न. आता इथं घेतले मी 2. बा वन्न. वन्न. इथं बघा 5ला काय म्हणले? वन्न म्हणलेलं आहे. 53. आता इथं 5ला काय म्हणलेलं आहे? पन्न म्हणलेलं आहे. 54. 5ला इथं काय म्हणलेलं आहे? पन्न. इथं 5ला काय म्हणले? छ. छ म्हणजे 6. 56. 7. 7 म्हणजे 7. 57. वन्न म्हणजे 5. 58. 58. वन्न म्हणजे इथं 50 आहे. आता इथं मात्र नेहमीसारखा गोंधळ होतो. 59. 59. 60ला इथं 6 आहे पाहिजे होतं ना, पण इथं 5च आहे. 59 म्हणजे 9. हे तर माहिती तुम्हाला. 59 म्हणजे 9. आणि हे इथं 60 पाहिजे होतं, पण हे असतं इथं 50. का बरं 50 आहे? कारण की कुणाचं घर जवळ आले ह्याला? इथं जवळ आहे याला घर 60चं. ह्या 59ला घर कुणाचं जवळ आहे? 60चं घर जवळ आहे. म्हणून तो काय सांगतो त्याचं नाव? 59. पण तो अजून 60च्या घरात पोहोचलेला नाहीये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? 49. आता इथे बघा, पुन्हा एकदा सांगते मी. एक्का. एक्का म्हणजे 1. आणि इथं 50ला काय म्हणलेले? वन्न पन्न. एक्का वन्न. बा वन्न. 53. 54. 55. 56. 57. 58. 59 म्हणजे 9. आणि 60. 60च्या जागी इथं 50 लिहिलेले, कारण की ह्याला काय वाटतं? मी 60 जवळ आलो म्हणजे माझं नाव 60च आहे. आणि पण तो 60च्या घरात अजून पोहोचलेला नाहीये, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? 49. काय म्हणतो? 49. नीट लक्षात, तुम्हाला आत्ताच्या आत्ता लगेच लक्षात ठेवायचंय. 50ला उजळणीमध्ये वन्न पन्न म्हणतात. 50ला उजळणीमध्ये काय म्हणतात? वन्न पन्न. आता इथे बघा, एक्का वन्न. पुन्हा नंतर काय येणार आहे? बा वन्न. याला काय म्हणणार? 54. 55. 56. 57. 58. 59. 59 आणि इथे येणार 60. 51 म्हणजे 9. उजळणीमध्ये जिथं जिथं 51 आलं तिथं 9 डोळे झाकून लिहायचं, आणि त्याच्यासोबत दशकाचा जो शब्द आलेला आहे तो लिहायचा. आता इथं 59. 60 म्हणलेलं आहे, पण आपल्याला एक घर मागं 5 लिहावं लागणार आहे. आता इथं बघा, 50ला मराठी उजळणीमध्ये वन्न पन्न म्हणतात. आता एक्का वन्न. बा वन्न. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. 50ला मराठी उजळणीमध्ये वन्न पन्न म्हणतात. एक्का वन्न. बा वन्न. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60च्या ऐवजी इथं काय आहे? एक घर मागं 50 आहे आणि इथं 60 आहे. अशा प्रकारे उजळणी तयार होत असते मुलांनो. जर कधी तुम्हाला परीक्षेमध्ये अचानक सरांनी उभं केलं, साहेब आले म्हणले सांग रे 56 कितीवर किती, तर डोकं शांत ठेवायचं, अजिबात घाबरायचं नाही. 56 म्हणजे किती? वन्न म्हणजे 50. 50ला ठेवलं दशकाच्या जागेवर, आणि 6 म्हणजे 6.
50ला ठेवलं 5 दशक 6 किती होतं मग 56. असं पटकन आपल्याला उजळणी सांगता आली पाहिजे की कोणत्या अंकाचं नाव कसं आहे. हे खूप सिस्टमॅटिक आहे. उजळणी तयार केलेली आपली इतकी सुंदर उजळणी आहे. फक्त तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगायला. तुम्ही काय करतात पोपट्यासारखं लिहितात 5 दशक 1 51 52 53 54 55 56 57 58 जे 1ला सुरू करतात ते 100लाच थांबतात. असं अजिबात करायचं नाही. असं केलं तर काय होईल तुम्ही लिही चालू उजळणी पण तुम्हाला मधला आदला संख्या तुम्हाला सांगता येणार नाही. अजून एकदा सांगते 51 म्हणजे 50. ठीक मुलांनो आता आपल्याला 51 ते 60 उजळणी वाचत लिहायची आहे. कारण की वाचत लिहिल्याशिवाय आपल्याला उजळणी नीट लक्षात राहणार नाही. उजळणीचा पहिला नियम आहे की उजळणी नेहमी वाचत लिहायची. म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्ही वाचत लिहित नाहीत माहिती मला. मग वाचत लिहित नाही म्हणून मी वाचत लिहिते आणि तुम्हाला माझ्यासोबत लिहायला लावते. तर सर्वांनी काय करायचं उजळणी माझ्यासोबत वाचत माझ्या बरोबरीने लिहायचे. ठीक आहे तयार आहेत का तुम्ही. चला लिहूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 दशक 1 11 1 दशक 2 12 1 दशक 3 13 1 दशक 4 14 1 दशक 5 15 1 दशक 6 16 1 दशक 7 17 1 दशक 8 18 1 दशक 9 19 2 दशक 20 2 दशक 1 21 2 दशक 2 22 2 दशक 3 23 2 दशक 4 24 2 दशक 5 25 2 दशक 6 26 2 दशक 7 27 2 दशक 8 28 2 दशक 9 29 3 दशक 30 3 दशक 1 31 3 दशक 2 32 3 दशक 3 33 3 दशक 4 34 3 दशक 5 35 3 दशक 6 36 3 दशक 7 37 3 दशक 8 38 3 दशक 9 39 4 दशक 40 4 दशक 1 41 4 दशक 2 42 4 दशक 3 43 4 दशक 4 44 4 दशक 5 45 4 दशक 6 46 4 दशक 7 47 4 दशक 8 48 4 दशक 9 49 5 दशक 50 5 दशक 1 51 5 दशक 2 52 5 दशक 3 53 5 दशक 4 54 5 दशक 5 55 5 दशक 6 56 5 दशक 7 57 5 दशक 8 58 5 दशक 9 59 6 दशक 60 6 दशक 1 61 6 दशक 2 62 6 दशक 3 63 6 दशक 4 64 6 दशक 5 65 6 दशक 6 66 6 दशक 7 67 6 दशक 8 68 6 दशक 9 69 7 दशक 70 7 दशक 1 71 7 दशक 2 72 7 दशक 3 73 7 दशक 4 74 7 दशक 5 75 7 दशक 6 76 7 दशक 7 77 7 दशक 8 78 7 दशक 9 79 8 दशक 80. अरे चुकलं ना. 5 दशक 1 51 5 दशक 2 52 हा पाडा 61 ने 71 लिहायचं नव्हतं की रे. जाऊ दे आता लिहिलं तर लिहिलं खाडाखोड नको. 51 52 हा 5 दशक 3 53 5 दशक 4 54 5 दशक 5 55 5 दशक 6 56 5 दशक 7 57 5 दशक 8 58 5 दशक 9 59 6 दशक 60 5 दशक 1 51 5 दशक 2 52 5 दशक 3 53 5 दशक 4 54
5 × 5 = 55, 5 × 6 = 56, 5 × 7 = 57, 5 × 8 = 58, 5 × 9 = 59, 6 × 60, 5 × 1 = 51, 5 × 2 = 52, 5 × 3 = 53, 5 × 4 = 54, 5 × 5 = 56, 5 × 6 = 56, 5 × 7 = 57, 5 × 8 = 58, 5 × 9 = 59, 6 × 60, 5 × 1 = 51, 5 × 2 = 52, 5 × 3 = 53, 5 × 4 = 54, 5 × 5 = 56, 5 × 6 = 58, 5 × 7 = 59, 5 × 8 = 58, 5 × 9 = 59, 6 × 60, 5 × 1 = 51, 5 × 2 = 52, 5 × 3 = 53, 5 × 4 = 54, 5 × 5 = 56, 5 × 6 = 57, 5 × 7 = 58, 5 × 8 = 59, 5 × 9 = 60, 5 × 11 = 52, 5 × 12 = 52, 5 × 13 = 52, 5 × 14 = 52, 5 × 15 = 52, 5 × 16 = 52, 5 × 17 = 52, 5 × 18 = 52, 5 × 19 = 52, 5 × 20 = 52, 5 × 21 = 52, 5 × 22 = 52, 5 × 23 = 52, 5 × 24 = 52, 5 × 25 = 52, 5 × 26 = 52, 5 × 27 = 52, 5 × 28 = 52, 5 × 29 = 52, 5 × 30 = 52, 5 × 31 = 52, 5 × 32 = 52, 5 × 33 = 52, 5 × 34 = 52, 5 × 35 = 52, 5 × 36 = 52, 5 × 37 = 52, 5 × 38 = 52, 5 × 39 = 52, 5 × 40 = 52, 5 × 41 = 52,
4 54, 5 दशक 5 55, 5 दशक 6 56, 5 दशक 7 57, 5 दशक 8 58, 5 दशक 9 59, 6 दशक 60. चला आता आपल्याला 6चा पाडा तयार करायचा आहे. 6चा पाडा तयार करायचं खूप सोपं आहे. पाडेपाठ का करायचे? फक्त गणित आपल्याला फास्ट करता यावं म्हणून पाडेपाठ करायची, नाहीतर पाडेपाठ करायची गरज नाही. आपले हे जे कांडे आहेत ना, ह्या कांड्यावर आपण 15 पर्यंत पाडे तयार करू शकतो. कितीपर्यंत पाडे? 15 पर्यंत, 30 पर्यंत पण करू शकतो. जर हा हात आपण घेतला तर 30 पर्यंत पाडे आपण ह्या बोटांवर तयार करू शकतो. बेरीज करायची गरज नाही, वजाबाकी करायची गरज नाही, काहीच नाही. फक्त 30 पर्यंत पाडे ह्या कांड्यावर तयार करू शकतो आपण. काही नाही, फक्त आता 6चा पाडा तयार करायचा ना आपल्याला. 6 कांड्या घ्यायच्या, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता सुरुवात कशापासून करायची? 6 पासून सुरुवात करायची. तर 6च्या पाड्याची सुरुवात 6 पासून सुरुवात करायची. नीट लक्षात घ्या, 6च्या पाड्याची सुरुवात 6 पासूनच करायची. 6 7, 6चा पाडा सुरू केला आपण. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. हा झाला आपला 6चा पाडा तयार. अजून एकदा लक्षात आलं का तुमच्या? पुन्हा अजून उद्या तुम्हाला 6चा पाडा तयार करून दाखवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीनं. ठीक आहे. आता वाचत आपण 6चा पाडा लिहू. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60,
6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सकुं 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. तर अशा प्रकारे तर मुलांनो आता आपण 6 पर्यंत 5-6चा पाढा शिकलेला आहे, पण मागचे पाढे विसरून जातील ना आपले, मग आपण पहिल्यापासून सगळे पाढे म्हणणार आहोत. चला, पहिला पाढा कोणता? 2चा. बे एक बे. तुम्ही सुद्धा असं ऍक्शन करत माझ्यासोबत म्हणा. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, बे नवे 18, बे दहा 20, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. ओके. नमस्कार मुलांनो, आपल्याला लगतची मागची पुढची संख्या शिकायची. लगतची म्हणजे काय? शेजारची. शेजारी कुठं राहतो? आपल्या एका भिंतीला लागून त्याची भिंत असते, म्हणजे कडेच्या भिंतीला असतो. मग संख्येची कडेची भिंत कोणती आहे? एककाची जागा असते. कोणती जागा असते? एककाची जागा असते. मग एककाच्या मागची पुढची संख्या म्हणजे आपला शेजारी असतो. हे नीट लक्षात ठेवा, कारण की प्रत्येक वेळेस हे राहणार नाही. चला आता आपण याचं वाचन करूया. 4.1 41, माझ्यासोबत वाचा तुम्ही. 4.2 42, 4.3 43, 4.4 44 म्हणायचे माझ्यासोबत. 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.7 60, 5.9 59, 5.8 58, 5.7 57, 5.6 56, 5.5 55, 5.4 54, 5.3 53, 5.2 52, 5.1 51, 5.50, 4.9 49, 4.8 48, 4.7 47, 4.6 46, 4.5 45, 4.4 44, 4.3 43, 4.2 42, 4.1 41. तर आता पहिला आपला अंक काय आहे? 51च्या पुढची संख्या शोधायची आपल्याला. 51च्या पुढची संख्या. आता 51च्या पुढची संख्या कोणती येणार आहे आपली? 5.1 51. दशकाच्या जागी केलं मी, एककाच्या जागी केलं मी 2 आणि दशक आहे तसा लिहिला. 51 52 53. आता 56च्या मागची संख्या काढायची आपल्याला. 56च्या मागची संख्या. मग एकक कोण आहे? 6. 56चा एकक कोण आहे? 6. 6च्या मागं कोण असतं? 6च्या मागं असतो 5. आणि दशकाला दशक, 5ला 5 लिहिलं. 5.5 55, 5.6 56, 5.7 57. पुढची संख्या लिहायला खूप सोपी असते, कारण की आपण नेहमी उजळणी लिहितो वाचत ते, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण येते. फक्त मागची संख्या म्हणलं की थोडंसं ताण द्यावा लागतो डोक्याला. जर तुम्ही रोजची उजळणी वाचत लिहित असाल तर ती सुद्धा अडचण नाही. तुम्ही जर रोजची उजळणी वाचत लिहित असाल, तुम्हाला संख्या जर परफेक्ट येत असले तर लगतची संख्या शोधायला काहीच अवघड नाही. तर 5.0 50. पुढचा अंक किती येणार? 5.1 51, 5.2 52. हे लिहायचे बरं का तुम्हाला. हा प्रश्न सुद्धा लिहायचा आहे. पुढचं आता बघा. 5.3 53, 5.4 54. 5.3 53च्या मागं कोण आहे? आता एकक कोण आहे? 53चा एकक आहे 3. 3च्या मागं कोण असतं? 2. आणि 5ला 5 तसंच लिहिलं. मग कोणती संख्या तयार झाली? 5.2 52, 5.3 53, 5.4 54. ही झाली आपली मागची संख्या. आता 58. 58च्या 5 एकक स्थानी कोण आहे? 5. 8 आहे.
एकक स्थानी कोण आहे 8. 8च्या मागची संख्या कोणती असणार आहे आपली 7. 8 मधून 1 गेला 7 राहिला आणि 5 ला 5 लिहिले. किती झाले मग 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 4.7 47, 4.7 47. 7च्या मागची संख्या कोणती आहे आपली 6. 7च्या मागची संख्या कोणती आहे 6 आणि 4 ला 4 लिहिलं म्हणजे 4.7 47च्या मागची संख्या किती येणार 4.6 46, 4.7 47, 4.8 48. पुढे बघा 5.3 53. 53च्या मागची संख्या 3च्या मागची संख्या किती येणार आहे आपली 2. 3च्या मागची संख्या येणार आहे 2 आणि 5 ला 5 लिहिलं आपण तसं. 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.4 54. आता पुढे बघा 5.1 51, 5.2 52, 5.3 53. हे दिसत नाहीये काय होय गणित लिहू नका राहू द्या काय अडचण नाही. तर पुढची संख्या आहे आपली 5.4 54, 5.4 54. 54च्या पुढची संख्या किती येणार आहे 5.5 55, 5.6 56. लगतची संख्या मागची पुढची मधली आपल्याला पाठच पाहिजे. पाठ म्हणजे काय सगळं उजनी तुम्हाला उजनी मधलं काही जरी विचारलं तर तुम्हाला आलंच पाहिजे तेव्हाच तुम्हाला गणित जमणार आहे कारण की उजनी हा गणिताचा पाया आहे. आता 4.7 47, 47च्या 7 हे आहे 7च्या मागची संख्या कोणती आहे 6. 7च्या मागची संख्या कोणती आहे 6 आणि 4 ला आपण 4 लिहिलं. किती झाले त्यात 4.6 46, 4.7 47. पुढे येणार आपलं 4.8 48, 3.7 37. ह्या 7च्या मागची संख्या कोणती आपली 6. 3.7 37 आणि 3 ला आपण 3 असं होतं तसं लिहिलं. दशकाच्या जागेवर 3 लिहिलं फक्त एककामध्ये बदल केलेला आहे आपण. मग 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.8 38. पुढची संख्या आहे आपली 2.5 25. 5च्या मागची संख्या किती आहे आपली 4 आणि 2 ला दशकाच्या जागेवर 2 आहे 2 ला 2 लिहिलं. 2.4 24, 2.5 25. इथे येणार 2.6 26. आता पुढचं आहे आपलं 5.2 52, 5.3 53 आणि 5.4 54. आता पुढची संख्या 5.8 58, 5.8 58च्या मागची संख्या आहे 5.7. 8च्या मागची संख्या आहे आपली 7. 5.7 57, 5.8 58, 5.9 59. आता 60च्या मागची संख्या किती येणार आहे आपली 5.9 59, 5.9 59. आता 4.7 47च्या पुढची संख्या किती येणार आहे 4.8 48 आणि नंतर किती येणार 4.9 49. तर अशा प्रकारे आपण संख्या मागच्या पुढच्या शोधून काढलेल्या आहेत. तर आता मी काय करणार आहे एक एक संख्या लपवणार आहे आणि त्या तुम्ही शोधायच्यात. हे लिहित हे पूर्ण करायचे तुम्हाला लिहून. तर आता मी एक संख्या लपवणार आहे ती कोणती तुम्ही तर मित्रांनो आता मी कोणती संख्या लपवलेली आहे बघा बरं. अशी संख्या लपवली की जी 52च्या पुढे आहे आणि 53च्या माग आहे. 52च्या 51च्या पुढे आहे आणि 53च्या माग आहे. अशी संख्या आहे की जिच्या एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 5 आहे. दशक स्थानी 5 आहे आणि एकक स्थानी किती आहे 2 आहे. मग कोणती संख्या असेल सांगा 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 सांगा. सापडली 52. 52च्या एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी 5 आहे. 52 51च्या पुढे आहे आणि 53च्या माग आहे. मी तुम्हाला सांगत असताना नीट ऐकत जाऊ. तर आपली संख्या किती आहे 52. किती जणांचं बरोबर आलं होतं रे आता सांगा बरं मी कोणती संख्या लपवली. अशी संख्या लपवली आहे. अशी संख्या लपवली की जी 53च्या पुढे आहे आणि 55च्या माग आहे. 53 आणि 55च्या मध्ये आहे ती संख्या आणि त्या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 5 आहे.
5 दशक आहे आणि 4 एकक आहे. मग कोणती संख्या असेल ती? सांगा 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 सांगा. आठवलं? कोणती संख्या आहे ती? 54. किती सोपं आहे. तर मुलांनो, आता मी एक संख्या लपवली. कोणती संख्या लपवली सांगा बर? अशी संख्या लपवली की जी 47च्या पुढे आहे आणि 49च्या माग आहे. 49च्या माग आहे, 47च्या पुढे आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. 4 दशकाच्या जागेवर आहे आणि 8 एककाच्या जागेवर आहे. कोणती आहे ती संख्या? सांगा 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 सांगा. ती संख्या आहे 48. हे बघा, 48. एकक स्थानी 8 आणि दशकाच्या जागेवर आहे 4. त्या संख्येचं नाव काय आहे? 48. किती नाव आहे? 48. मुलांनो, आता मी अशी संख्या लपवली आहे की जी 54च्या पुढं आहे, 55च्या मागं आहे आणि 54 आणि 56च्या मध्ये. 54 आणि 56च्या मध्ये आहे आणि जिच्या एकक स्थानी दशक स्थानी एकच संख्या आहे, ती म्हणजे 5. तर मला सांगा, मी कोणती संख्या लपवली आहे? सांगा सांगा सांगा. कोणती संख्या लपवली आहे मी? सांगू सांगू सांगू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी संख्या लपवली आहे 55. एकक स्थानी पण 5 आहे आणि दशक स्थानी सुद्धा 5 आहे. तर आपल्या पुढची संख्या आहे, तर मी पुढची संख्या लपवली आहे. अशी संख्या लपवली आहे की ज्या संख्येच्या माग 42 आहे आणि पुढं 44 आहे. 42 आणि 44 ह्या संख्यांच्या मध्ये जी संख्या आहे ती मी लपवलेली आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे आणि दशक स्थानी 4 आहे. अशी मी संख्या लपवली आहे. सांगा 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 सांगा. कोणती संख्या लपवली आहे मी? सापडलं? सोपं आहे. 43. एकक स्थानी 3 आणि दशक स्थानी 4. किती सोपं आहे. तर झालं का तुमचं हे लिहून? लगतची, मागची, पुढची, मधली संख्या लिहिली का तुम्ही? आयते उत्तर बघून लिहिले? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नंतर आपल्याला न बघताच लिहायचंय सगळं. ठीक आहे, ओके, बाय.